तेव्हा नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण झालेले आहेत। या पार्श्वभूमीवरती लोकांना कॅशलेस होण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। पण सरकारी यंत्रणेचा एक भाग असलेले आमदार आणि खासदार कॅशलेस झालेत का? पाहूयात। 50 दिवस झालेत आणि डेडलाईन संपलेली पण आहे केंद्र सरकारची। काय बदल झाला असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं 50 दिवसानंतर जी 50 दिवसाची प्रतीक्षा होती त्याच्यानंतर परिस्थिती अजून वाईट झाली आणि बिकट झाली आहे आणि आता लोकांना जास्त त्रास होतोय। कोणीतरी मला म्हणजे असं हे विनोदाचा भाग म्हणून म्हणाला की पंतप्रधान म्हणाले की 50 दिवस द्या आणि सगळं व्यवस्थित होईल। तर कोणीतरी त्यांना विचारलं की 50 दिवसानंतर नेमकं काय होणार आहे? तुम्ही म्हणताय मला 50 दिवस द्या 50 दिवस द्या। तर पंतप्रधान म्हणाले 50 दिवसानंतर तुम्हाला त्रासाची सवय होऊन जाईल आणि एकंदरीत तसंच आपल्याला होताना दिसत। त्यांना वाटलं की 50 दिवसानंतर अजून करन्सी येईल, पण आरबीआय काय जास्त पंप करत नाहीये करन्सी बँकेमध्ये आणि अजूनही रांगा वाढल्यात। उलट आता लोक थकले आहेत आणि कुठेतरी मला गेले 2-3 आठवड्यात एक टिल्ट दिसून येते। आधी लोक म्हणायचे नाही चांगला निर्णय आहे वगैरे वगैरे, पण आता लोक वैतागलेत। एक फ्रस्ट्रेशन त्यांच्यामध्ये दिसून येत आहे, पण अतिशय सगळेजण घाबरलेत आणि ही घाबरलेली परिस्थिती एवढ्या वर्षात देशात आपण कधीच बघितलेली नव्हती। मोदी सरकार म्हणतात स्मार्टफोन, पण किती जणांना स्मार्टफोन परवडतात? माझ्या आई वडिलांकडे पण स्मार्टफोन आहेत, पण त्यांना ते जास्त कळत नाही कसं। म्हणजे आपलीच अशी परिस्थिती तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती? एक तर परवडत नाही स्मार्टफोन, आणि मला सांगा किराणा माल आणि भाजीपाला काय आपण क्रेडिट कार्डनी विकत घेणार आहोत का? अजून तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागणार। ही मानसिकताच नाही। आज शेतकऱ्यांची पण अतिशय वाईट परिस्थिती। बचत गटच्या ज्या महिला आहेत, हे मायक्रो फायनान्सची जी लोक आहेत, त्यांच्या उरावर येऊन बसलेत की आम्हाला पैसे द्या। आता पगारी झाला नाही तर हे पैसे कुठून देतील? आता लोक बोलायला लागलेत थोडी थोडी, तर पुढे जाऊन अजून वाईट होणार आणि असं तर पेटून उठतील लोक। रस्त्यावर उतरण्याची वेळ दूर नाही आहे, पण सगळे घाबरून आहेत आणि पण अजून वाईट होणार। म्हणजे कशी सुधारेल कशी? गव्हर्नमेंट काही पावलं घेत पण नाहीये। उलट आरबीआय दर दिवसाला काही ना काहीतरी वेगळे वेगळे रूल्स चेंज करते आणि हे शक्यच नाहीये। पूनमताई, 8 नोव्हेंबर नंतर तुमचं नोटांशिवाय काही अडलं का? किती तुमचा वापर वाढला या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये? गमतीची बाब आहे की माझं सगळं कॅश व्यवहार माझी आई बघते, कारण की खिशात लहानपणापासून कुठे 100 रुपये राहिले 50 रुपये राहिले ते धुवून वॉशिंग मशीनमधूनच बाहेर निघायचे। त्यामुळे मी हातात कधीही पैसे ठेवले नाही आहेत आणि जो काही व्यवहार होतो माझ्या ऑफिसमधून वाया चेक व्हायचा किंवा तो वाया नेट बँकिंगमुळे पहिल्यापासून ते सोपं पडतं। लकीली माझ्या आईनी जेव्हा 500-1000च्या नोटा असायच्या तर आपण कधी पण छोट्या डिनॉमिनेशनचे कॅश ठेवायची सवयच राहिली नव्हती कोणालाही, पण माझी आई नेहमी जमवून ठेवायची 50 रुपये 100 रुपये 10 रुपये। मी तिला म्हणायचे अगं हे सगळं एक 500 करून टाक, कशाला एवढं जमवते आहे? त्याचा मला फायदा झाला, कारण की आईने एवढे जमवून ठेवले होते ते पैसे, आणि ते कशासाठी लागतात? दूध असो, भाज्या असो, छोट्या छोट्या गोष्टी असो। आणि जेव्हा मी चईकडे फिरत लोकांना विचारत होते, त्याच छोट्या डिनॉमिनेशनचे जे आपले नोटा आहेत त्या नोटा तशा लोकांकडे असतात। 500-1000च्या बदलीसाठी लोकांनी त्या कामाला लागले। भरपूर लोकांनी मला वाटतं आता ह्याच्यात व्हेंचर केलं। पेटीएम हो मी वापरते, कारण की मी उबर खूप वापरते। मला माझीच गाडी हवी, मला घाई असली की लगेच मी फोनवर ओला किंवा उबर मागवते आणि त्याच्यासाठी आम्हाला ऑनलाईन बँकिंग मी 2-4 वर्षापासून करते। त्यामुळे मला फार फरक नाही आला, कारण माझे वडील टेक्नॉलॉजीचे पूर्णपणे नेहमी प्रणेते होते। नेहमी टेक्नॉलॉजी किती वापरता येईल आदरणीय मोदीजी होते, आणि मी स्वतः पण ते पहिल्यापासून मोबाईलवर आयुष्य जगण्याची आपल्या सगळ्यांना तरुणांना सवय, त्यामुळे मला फार इम्पॅक्ट त्याचा जाणवला नाही। हो, लोकांना त्रास झाला, बँकेसाठी उभे होते आणि आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं की 50 दिवस त्रास होईल। तो आता थोडा निवळतोय हळूहळू आणि तो पटकन सगळं ठीक व्हावं। मोबाईल बँकिंग इज मच बेटर, सेफर, त्यामुळे आम्ही सांगतोय की हा तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। मला सांगा संतोषजी की तुम्ही इंटरनेट ट्रान्झॅक्शन करता का? हो, नक्कीच करतो। मागच्या 8 नोव्हेंबरपासून देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो कॅशलेसचा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्या अगोदरपासूनही आम्ही कॅशलेस व्यवहाराकडे वळालेलो आहे आणि त्याचाही उपयोग आम्ही त्या ठिकाणी करतो। गेल्या 50 दिवसात व्यक्तिश तुम्हाला अशी रोखीशिवाय कुठली अडवणूक झाली आहे का बरं तुमच्या व्यवहारामध्ये? हे बघा, पंतप्रधानांनी हा निर्णय घेत असताना अगोदरच आपल्याला सांगितलेलं आहे की पुढच्या 50 दिवसामध्ये हा त्रास कुणालाही, मी असो तुम्ही असो किंवा सामान्य जनता असो, जनतेला भ्रष्टाचार दूर करायचा असेल, भ्रष्टाचार मुक्त व्हायचा असेल, दहशतवादांकडे जो आपला कॅश त्या ठिकाणी आपली
दिसते, या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जरा याच्यापासून आपल्याला चांगला पर्याय काढायचा असेल तर एक 50 दिवस असेल, 60 दिवस असेल, या त्रासाला आपल्याला सामोरे जावं लागेल असं स्वतः पंतप्रधानांनी त्या ठिकाणी आवाहन केलेलं असल्यामुळे थोड्या फार प्रमाणामध्ये याचा त्या ठिकाणी काही लोकांना अडचण होते, पण मला आतापर्यंत काय असं वाटतंय की फार काही मोठी अडचण जनतेला वाटत नाही आणि जनता निश्चितपणे याचं स्वागत आजही त्या ठिकाणी करते.